हॅलो हाय नवीन एका ब्लॉगमध्ये मी पूजा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत, जर तुमच्या मुलांना खोकला आहे, सुका खोकला असो किंवा ओला खोकला असो, खोकला जर गोड्या औषधं तर द्याच त्यांना. पण त्याच्यासोबत काय करायचं, सकाळी त्यांना आहे ना असं हे अद्रक कुटून घ्यायचं, बारीक अद्रकचा रस आणि शहद दोन्ही मिक्स करून द्यायचं. यांना नक्की तुमच्या मुलांना आराम पडेल. तुम्ही एक वेळेस ट्राय करा. हे काही आयुर्वेदिकच आहे, याचा कुठला साईड इफेक्ट्स वगैरे काही नाही आहे. तर बघू शकता मी असं 2 इंचचा अद्रकचं म्हणजे आल्याचं तुकडं घेतलेलं आहे आणि छान बारीक कुटून घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा चम्मच पाणी ॲड करत आहे, ते एवढ्यासाठी की ज्यूस बनायसाठी. तर सकाळी सकाळी द्यायचं मुलांना. ह्यानं आहे ना मुलांची खोकला आहे ना लवकर म्हणजे कमी होण्यास आराम होतो. तर आयुर्वेदिक आहे, असं काही कुठले साईड इफेक्ट्स वगैरे काहीच होत नाही मुलांना. तर बघा असं अद्रकचा रस काढून घ्यायचा आणि थोडंसं वॉश करून घ्यायचा खलबत्ता आणि रस पूर्ण काढून घ्यायचा. बघा असं त्या प्रेस करू करू पूर्ण रस काढायचा आल्याचा. आणि बघा किती रस निघालेला आहे. आणि ना तुमच्या मुलाला 2 ते 3 दिवस द्या तुम्ही, सकाळ संध्याकाळ झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर, ब्रश वगैरे केल्यानंतर द्या आणि झोपायच्या आधी द्या. तर बघू शकता मी रस काढून घेतलेला आहे. तर 2 वेळेस जर दिलं ना तुम्ही तर 2-3 दिवसात तुमच्या मुलांना नक्की आराम पडेल. तर आता आपण एका चम्मचनं रस मोजून घेणार आहोत, किती चम्मच भरणार आहे. तर बघा 2 चम्मच एवढा रस निघालेला आहे आणि थोडासा होता. तर आपल्याला काय करायचं आहे, तेवढं अर्ध्यात शहद घ्यायचं. म्हणजे 2 चम्मच आहे ते 1 चम्मच घ्या. पण जर तुमच्या मुलांना सहन होत नसेल, तिखट ठसका वगैरे लागत असेल तर थोडं शिल्लक म्हणजे थोडं हनी एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल. तर बघू शकता असं रस मिक्स करून घ्यायचं छान. अद्रक आणि हनी छान मिक्स झालं पाहिजे. आणि हे सकाळी सकाळीच द्यायचं आहे मुलांना आणि झोपताना. तर मी माझ्या मुलांना आवाज देत आहे. तर बघू शकता. तर हे जेव्हा आपण मुलांना प्यायला देतो ना, तर काय करायचं, पिल्यावर आहे ना पाणी द्यायचं. बघा तेवढ्यासाठी मी त्याला समोर बोलवलं, म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला पाणी न देता हनी आहे ना आपलं शहद पाजायचं. तर बारक्याला पण बोलवत आहे मी. तर बारकांना नाटकं करत होता, ग्लास हवा दिला हातात. तर ग्लास धरून ठेवलेला आहे, पण मी पाणी नाही पिऊ दिलं आधी आणि थोडं शहद दिलं आणि थोड्या वेळानं पाणी पी म्हटलं. तर असं